brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. तर महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकांच्या इलेक्शनचं बिगुल वाजलेलं आहे आणि आता जवळपास सगळ्याच महापालिकांमध्ये सगळे राजकीय पक्ष आणि त्या पक्षांचे नेते हे तयारीला लागलेले आहेत. आता आम्ही महापालिकेचं जे गणितं आहेत वेगवेगळ्या ठिकाणची ही गणितं तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर अहिल्यानगर महापालिकेचं नेमकं गणित काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. अहिल्यानगर महापालिकेचं इलेक्शन जवळपास 8 ते 9 वर्षांनी पार पडत आहे. इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके, भाजपकडून सुजय विखे, राष्ट्रवादी अजितदादांकडून संग्राम जगताप आणि शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार अनिल राठोड यांचे सुपुत्र विक्रम राठोड यांची प्रतिष्ठा पणाला लागली. 2003ला स्थापन झालेल्या या महापालिकेमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटी आधीपर्यंतचा पिक्चर जो आहे तो बऱ्यापैकी क्लिअर होता. मात्र 2 मुख्य पक्षांमध्ये झालेल्या फुटीनंतर सगळा खेळ विस्कटलाय. 2018च्या महापालिका निवडणुकीनंतर राज्यातील झालेल्या या सगळ्या बदलामुळं अहिल्यानगरच्या राजकीय समीकरणांमध्ये सुद्धा मोठे बदल झालेले आहेत. विशेष म्हणजे शहराच्या राजकारणात प्रभावी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये फूट पडल्यानं महापालिकेतील राजकीय चित्र पूर्णपणे बदललेलं आहे. हे बदललेलं चित्र अहिल्यानगरचं सध्याचं राजकारण आणि महापालिका निवडणुकीचं गणित थोडक्यात समजून घेऊयात. नमस्कार, मी निलेश आणि गणित महापालिकेचं या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. तर या विशेष कार्यक्रमामध्ये आपण अहिल्यानगर महापालिकेचं सगळं गणित समजून घेणार आहोत. अहिल्यानगरची सध्याची गणितं फारच इंटरेस्टिंग आहेत, तीच आपल्याला जाणून घ्यायची आहेत. मात्र यासाठी थोडासा अगदी 2-3 मिनिटांमध्ये आपल्याला इथला इतिहाससुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. 2003ला महापालिका अस्तित्वात येण्याच्या आधी तिथं नगरपालिका होती आणि नगरपालिकेमध्ये जगताप आणि कोतकर तसंच माजी आमदार शिवसेनेचे अनिल राठोड यांचं वर्चस्व होतं. राठोड यांचा प्रभाव जास्त असल्यानं 2003 साली महापालिका स्थापन झाल्यानंतर पहिला महापौर हा शिवसेनेचा झाला. त्यानंतर 2006ला काँग्रेसचे संदीप कोतकर हे महापौर झाले. 2008 साली राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिले युवा महापौर म्हणून संग्राम जगताप तिथं विराजमान झाले. त्यानंतर 2011ला पुन्हा शिवसेनेची सत्ता तिथं आली आणि शीतल शिंदे या तिथं महापौर झाल्या. त्यानंतर पुन्हा 2 वर्षांनी संग्राम जगताप पुन्हा महापौर झाले. 2016 पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेचा महापौर इथं असायचा. त्यानंतर संग्राम जगताप आणि भाजपची जवळीक प्रत्येक निवडणुकीत बघायला मिळायला लागली आणि अहिल्यानगर महापालिकेची निवडणूक ही मागची निवडणूक जी आहे ती डिसेंबर 2018 मध्ये पार पडलेली होती. या निवडणुकीमध्ये शिवसेनेनं 24 जागा जिंकलेल्या आणि सगळ्यात मोठा पक्ष म्हणून तिथं त्यांनी स्थान मिळवलं होतं. तर राष्ट्रवादी काँग्रेसनं 18 जागांसह राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर होती, तर भाजपनं 14 जागा मिळवत तिसरं स्थान पटकावलं होतं. आता त्यावेळेस तिसऱ्या क्रमांकावर असताना सुद्धा भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर महापौरपद तिथं मिळवलेलं आणि भाजपचे बाबासाहेब वाकळे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं महापौर झालेले. यामागं राष्ट्रवादी काँग्रेसचे आताचे आमदार संग्राम जगताप यांनी भाजपला दिलेला जो पाठिंबा होता तो निर्णायक ठरलेला. या घटनेनंतर संग्राम जगताप यांच्यासह संबंधित नगरसेवकांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून त्यावेळेच्या म्हणजे शिस्तभंगाची कारवाई होणार अशी चर्चा जोरदार सुरू होती. मात्र तसं काहीही झालेलं दिसून आलं नाही. 2018 ते 2023 या काळामध्ये त्यावेळेस आलेल्या सत्तेतले नेमकी पक्षीय बलाबलं कशी होती ती जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये 68 नगरसेवक आहेत, 68 जागा आहेत आणि त्या 68 पैकी 2018ला शिवसेनेनं 24, राष्ट्रवादी काँग्रेसनं 18, भाजपनं 14, काँग्रेसनं 5, बहुजन समाज पार्टीनं 4, समाजवादी पार्टीचा 1 तर इतर 2 असे नगरसेवक त्यावेळेस होते. आता 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातली राजकीय समीकरणं जी आहेत ती पूर्णपणे बदलली आणि शिवसेना आणि भाजपची युतीसुद्धा तुटली. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी स्थापन झाली. त्यानंतर 2020ला राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेनेला सहकार्य केलं आणि शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे या अहिल्यानगर महापालिकेच्या महापौर झाल्या.
दरम्यानच्या काळामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही मुख्य पक्ष फुटले. शिवाय भाजपमध्ये सुद्धा अनेकांनी प्रवेश केला. त्यानंतर त्यावेळी असलेले नगरसेवक आता नेमके कुणाकडे आहेत याचं सुद्धा बलाबल पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तर आता सध्याचं बलाबल काय आहे, जे त्यावेळेसचे नगरसेवक होते त्यापैकी भाजपकडे आता 19 नगरसेवक आहेत म्हणजे माजी, आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे एकही नगरसेवक सध्या नाही आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे 18 नगरसेवक आहेत, माजी नगरसेवक आहेत. शिवसेना UBTकडे 1, शिवसेना शिंदे गटाकडे तब्बल 21, काँग्रेसकडे 3, समाजवादी पार्टीकडे 1, बसपाकडे 3 आणि अपक्ष 2 असं बलाबल आहे माजी नगरसेवकांचं. तर मागील निवडणुकीमध्ये शिवसेनेची मुख्य ताकद जी होती ते होते माजी आमदार अनिल राठोड. मात्र त्यांचं कोविडच्या काळामध्ये निधन झालं. राष्ट्रवादीचे नगरसेवक अजित पवार गटाकडे गेले, तर शिवसेनेचे नगरसेवक हे शिंदेंच्या गटाकडे गेले. त्यामुळं महाविकास आघाडीतल्या सत्ताधारी नगरसेवकांची संख्या ही आता केवळ 1-2 अशा एकेरी अंकामध्ये येऊन बसलेली आहे. मात्र असं असलं तरी आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडीनं जोरदार पद्धतीनं कंबर कसलेली आहे आणि ताकदीनं मैदानामध्ये उतरण्याच्या तयारीत सुद्धा ते आहेत. खासदार म्हणून निलेश लंके यांच्यावरती इथली मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यामुळं ते कशी रणनीती आखतात ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. विशेष म्हणजे मुकुंदनगर सकट इतर जे काही भागातला मुस्लिम मतांचा टक्का इथला जास्त असल्यामुळं MIMनं सुद्धा इथं मोठ्या प्रमाणामध्ये तयारी केलेली आहे. ओवेसी स्वतः तिथं आले होते आणि त्यांनी तिथल्या झालेल्या सभेमध्ये तसं सुतोवाच सुद्धा केलेला आहे. दुसरीकडं संग्राम जगतापांच्या अलीकडच्या काळातल्या कडव्या हिंदुत्ववादी भूमिकेचा फटका राष्ट्रवादीला बसेल का, आणि मुस्लिम मतांचा कोटा जो आहे तो नक्की कोणाच्या पदरात पडेल हे पाहणं सुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे. दरम्यान शहराच्या राजकारणामध्ये प्रभावी असलेल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर महापालिकेचं राजकीय चित्र जे आहे ते पूर्णपणे बदललेलं आहे. शिवाय संग्राम जगतापांच्या भूमिकेची सुद्धा वारंवार चर्चा होते. त्यांच्या या आक्रमक हिंदुत्ववादी भूमिकेचे नेमका त्यांना फायदा होतोय की त्याचं नुकसान होतंय हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. शिवाय भाजप, शिवसेना आणि दादांच्या राष्ट्रवादीची या ठिकाणी युती होते का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. तसं झालं तर महायुतीसाठी ही लढाई खूपच सोपी असेल असा विश्लेषकांचा जो आहे तो अंदाज आहे. महाविकास आघाडीला मात्र विस्कटलेली घडी सावरायला मोठी ताकद इथं लावावी लागणार आहे. अहिल्यानगरचं एकूणच हे राजकारण होतं. यातलं आणखी काही राजकारण असेल तर ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि या संपूर्ण राजकारणाबद्दल आपल्याला काय वाटतंय हे सुद्धा आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. निवडणुकांचे अपडेट्स आणि विश्लेषणं पाहण्यासाठी मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.